आज आपण प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती या प्रभागातून लढणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे चंद्रकांत दादा लोंढे यांच्याशी चर्चा करणार आहोत. महिलांसाठी पर्टिक्युलर महिलांसाठी कुठेही योगाचे क्लासेस नाहीत. इथल्या झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, इथं वाढती गुन्हेगारी बघा, एकही अभ्यासिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये किंवा 9 मध्ये नाहीये. वॉर्डमध्ये प्रभागामध्ये अभ्यासिका असल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधी सबशेल फेल गेलेले आहेत प्रभाग क्रमांक 9 मधले. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी आपलं प्रथम स्वागत करतो. आज आपण प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती या प्रभागातून लढणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे चंद्रकांत दादा लोंढे यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. 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 प्रथम आपलं सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी स्वागत करतो. आपण प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात. प्रथम आपली ओळख जी आहे, पिंपरी चिंचवड शहरात तुम्हाला अनेक आंदोलने असतील, मोर्चे असतील, चळवळीतले जे काही कार्यक्रम असतील, तसेच महिलांवरती होणारे अत्याचार असतील, याच्या विरोधात आवाज उठवताना आपल्याला पाहिलेलं आहे. समाजाने, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी पाहिलेलं आहे. आपली ओळखच ती आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी हॅलो नगरसेवक या कार्यक्रमाचे आयोजक सिटी प्लस मराठीच्या सर्व टीमचे मी स्वागत करतो. आणि तुम्ही जो हा उपक्रम राबवताय युवा पिढीसाठी, इच्छुकांसाठी आणि लोकप्रतिनिधी होऊ घातलेल्या सर्व आमच्या तमाम युवकांसाठी हा जो तुम्ही उपक्रम राबवताय हा खरंच स्वागतार्थ आहे. मुळात मी प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती प्रवर्गातून ही निवडणूक लढत असून महत्त्वाचा विषय असा आहे, ही निवडणूक का लढावी. आम्ही आंदोलन, मोर्चे, महिलांवरील अत्याचार, जे काही गोष्टी असतील ह्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आवाज नेहमी उठवत आलोच आहोत, यानंतरही उठवत राहूच. परंतु काही अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्याला महानगरपालिकेत संविधानिक पदावर गेल्यावरच आपल्याला त्या पूर्ण करता येतात. म्हणून आम्हाला एक शहराचं नेतृत्व, वॉर्डाचं नेतृत्व आणि ह्या पिंपरी चिंचवड शहरात ज्या वॉर्डातनं मी उभा राहणार आहे त्यांचा एक नेता, एक त्यांचं नेतृत्व म्हणून मला, लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जायचं. आजवर आपण विविध आंदोलन, मोर्चे असतील, यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असतो. आणि त्याच्यानंतर आता आपण महानगरपालिकेच्या सत्तेत जाणार. म्हणजे याच्यात तुम्ही चळवळीतून डायरेक्ट राजकारणात, याच्या पाठीमागचं काय गणित आहे? या माग माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला, आज आम्ही जनतेसाठी कामं तर करतोच, प्रामुख्यानं मी ज्या प्रभागातनं निवडणूक लढतोय मी त्याची जन्मभूमी, माझी कर्मभूमी प्रभाग क्रमांक 9 आहे. ठीक आहे, काही कालांतराने आमच्यात कुटुंब वाढल्यानंतर आमच्या मूलभूत गरजा वाढल्या आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही शिफ्ट झालो. परंतु प्रभाग क्रमांक 9 मधला माझा नागरिक हा आजही उपेक्षित राहिलेला आहे. मला या प्रभागासाठी मुळात माझं एक विजन असणार आहे. त्या विजननुसार या प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकही अभ्यासिका नाही. मी तिथं अभ्यासिका उभारणार आहे. महिलांसाठी, पर्टिक्युलर महिलांसाठी कुठेही योगाचे क्लासेस नाहीत, जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवले पाहिजेत. मी तिथं योगा क्लासेस चालू करणार आहे. महिलांसाठी जिमची सोय करणार आहे महानगरपालिकेतून. आपण करदाते आहोत. करदात्या महानगरपालिकेचं काहीतरी दायित्व असतं त्या लोकांना देण्यासाठी. महिलांना ते व्यासपीठ नाहीये. मुक्त व्यासपीठ महिलांना मिळण्यासाठी, महिलांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मी एक जिमचा प्रोजेक्ट इथं राबवण्याचा प्रयत्न करतोय.
मुळात दुसरा विषय असा आला, याच वॉर्डामध्ये MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचं अभ्यास करण्याचं केंद्र या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज तगायत इथं झालेल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने उभारलेलं नाहीये. ते उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार. मुळात आज पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक 9 मध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पण ह्या मराठी शाळांचा दर्जा पूर्णपणे खालवलेला आहे. इथल्या लोकप्रतिनिधींच्या शाळांची अस्तित्व तुम्ही जाऊन बघा आणि आमची अवस्था बघून पहा. महानगरपालिकेची तिथली पटसंख्या कमी होत चालली आहे. तिथं पटसंख्या का कमी होती? स्मार्ट आणि डिजिटल मराठी शाळा कशी उभारली जाईल याचं व्हिजन माझ्याकडे आहे. ते राबवण्यासाठी आणि ते लागू करण्यासाठी मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लोकांचा आणि इथल्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला तिथं प्रतिनिधित्व करायला जायचं आहे. इथल्या आरोग्याचे प्रश्न असतील, इथल्या झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, इथं वाढती गुन्हेगारी बघा. लोकप्रतिनिधी सपशेल फेल गेलेले आहेत प्रभाग क्रमांक 9 मधले इथल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी. आज मला सांगा, तिथं ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यासपीठ नाहीये, मोकळा श्वास घ्यायला मिळत नाही त्यांना. मुलांसाठी विठ्ठलनगर प्रोजेक्ट उभं करताना विठ्ठलनगरच्या लोकांची लोकसंख्या ही पाहिली तर किमान 30,000च्या घरात आहे. अशा लोकांसाठी उद्यानाची सोय नाहीये. त्यासाठी मी पुढाकार घेऊन ती सोय करणार आहे. आणि मुळात माझा पिंपरी चिंचवडच्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी आणि विद्यार्थिनींसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मी जेव्हाही महानगरपालिकेच्या सभागृहात जाईल तर सगळ्यात पहिला मुद्दा जर मी कुठला घेणार असेल तर या माझ्या जेवढ्या काही शाळा असतील, मराठी किंवा खाजगी, सरकारी खाजगी, या शाळांमध्ये सॅनिटरी पॅड सर्व मुलींना 8वी 7वी ते शिक्षण होईपर्यंत जेवढे कॉलेजेस असतील सर्वांना या गोष्टी ठेवण्यास बंधनकारक करणार आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी पाठपुरावा करणार. हे माझं विजन आहे. अजून काय काय दुसऱ्या तुमच्या गोष्टी आहेत की तुम्ही त्यांना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत? आमच्या विठ्ठलनगरमध्ये आणि खरडवाडीमध्ये स्लम एरियातल्या मुलांना खेळाच्या मैदानांच्या बाबतीत त्यांची जनजागृती नाहीये. अण्णासाहेब बगर स्टेडियम सारखं एक प्रशस्त कळीचा खेळाचं उद्यान होतं, मैदान होतं, परंतु हे मैदान खाजगीकरणाच्या नावाखाली पाडलं गेलंय आणि त्यावरती कुणी उत्तर द्यायला तयार नाहीये. ज्या लोकप्रतिनिधींच्या काळात ते स्टेडियम पाडण्याचा ठराव झाला, प्रस्ताव झाला, ज्यांच्या सह्या आहेत, हे आज मूग गिळून शांत बसलेले आहेत. त्यांची वाचा फुटायला तयार नाहीये. आमचे अनेक पोलीस भरतीचे विद्यार्थी आमचा प्रभाग, आमचा वॉर्ड, नेहरू नगर सोडून त्यांना इतर ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करावी लागते. मला सांगा, त्यांना जर आपण आपल्या इथं आपल्या प्रभागात व्यासपीठ दिलं तर माझा प्रभाग किती प्रगत झालेला दिसेल मला सांगा. आज इथं माझे वकील मित्र आहेत, डॉक्टर मित्र आहेत, या लोकांसाठी अभ्यासिका उभारणं हे माझं दायित्व आहे. हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं दायित्व की आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये, प्रभागामध्ये अभ्यासिका असल्या पाहिजेत. एकही अभ्यासिका आमच्या इथं नाहीये. कारण तुम्हाला त्या लोकप्रतिनिधींना तो वॉर्ड सुजलाम सुफलाम करायचाच नाहीये. गुलामगिरी मुक्त हा वॉर्ड मला करायचा आहे. हे माझं विजन आहे. आणि मुळात तुम्हाला सांगतो, हे सगळ्या गोष्टी राबवत असताना आज आम्ही कुठल्याही पद्धतीच्या कारण न देता मी युवकांसाठी वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रोजगाराच्या योजना इथं राबवणार. महिला बचत गटांसाठी खूप काही लघु उद्योग आहेत, ज्या घरी बसल्या माझ्या माता भगिनी बचत गटामार्फत ते काम करू शकतात, आपली उपजीविका राबवू शकतात. आजही माझ्या स्लम एरियातल्या महिलांना उठून आजही दुसऱ्याच्या दारात धुणीभांडी करायला जावं लागतं आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागावा लागतो. ही पद्धत मला थांबवायची आहे. आणि माझी माता भगिनी, माझी लाडकी बहीण मला सक्षम करण्यासाठी, मला हे उपक्रम राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नेतृत्व मला करायचं. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आपल्या प्रभागातले असतील, शहरातले असतील, UPSC MPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या मुलांसाठी तुमचं काय ध्येय आहे? मुळात या मुलांना अभ्यास करण्यासाठी एक शांत ठिकाण लागतं. बरोबर आहे. आणि संध्याकाळी
जेन्युअली ही मुलं अभ्यास करतात. ही मुलं थोडा वेळ दुपारच्या वेळेस आराम करतात, पण विदाऊट नॉईज, विदाऊट आवाजाच्या ठिकाणी अशा काही मी अभ्यासिका आणि अभ्यास केंद्र राबवणार आहे आणि तिथं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सांगून असे काही वक्ते तिथं बोलवणार की त्या मुलांनी तिथं कशा प्रकारे MPSC UPSCचा अभ्यास केला पाहिजे, तयारी कशी केली पाहिजे, त्या MPSC UPSC परीक्षा पूर्व तयारी कशी असते, आणि जे काही इथून स्लम एरियातनं आज MPSC पास झालेले असतील, उच्च पदावर गेलेले असतील, असे वक्ते आणि प्रॅक्टिकली लोकांना आम्हाला तिथं आणून ह्या मुलांना दाखवायचंय की बाबा हे बघा, हे घडू शकतात, तुम्ही का होत नाही. त्यासाठी मला त्या अभ्यासिका उभाराव्या लागतील. एकही अभ्यासिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये किंवा 9 मध्ये नाहीये. इथले लोकप्रतिनिधी हेच सांगतोय तुम्हाला, सक्षम फेल गेलेले आहेत. इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली दिसेल, व्यसनाधीश झालेले युवक दिसतील, बेरोजगार झालेला माझा युवा वर्ग तुम्हाला बघायला दिसेल. मला ते थांबवण्यासाठी आणि प्रगत वॉर्ड एक प्रबगत आणि यशाचे शिखर गाठलेला एक प्रभाग मला या आयडियल मुलांसमोर आणण्यासाठी, मला त्यांचं नेतृत्व करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जाईल. त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की आता नवीन तुम्ही काँग्रेस पक्षातून प्रतिनिधित्व करताय, समजा तुम्हाला काँग्रेसमधून जर तिकीट नाही भेटलं तशी, तर मग आपली पुढची आयडिया काय असणार किंवा तुम्ही कसं काय कुठल्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं? हे बघा, ही निवडणूक मुळात माझी नाहीच आहे. ओके. जनतेतला नेता म्हणून जनतेने मला उभं केलेलं आहे. माझी निवडणूक लढण्याची मुळीच इच्छा नव्हती. जनतेचं म्हणणं आहे की तू चळवळीत आमचे प्रश्न मांडतो, आमची हॉस्पिटलची काही कामं असतील तर अर्ध्या रात्री आमच्यासाठी तू उभा राहतो. तीच आमची विनंती तुला आहे की आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आमचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला तुला पाहायचंय. म्हणून त्यांनी सांगितलेल्या लोकांच्या आग्रहास्तव साहेब मी हे करतोय. तुम्ही सुरुवातीला मला सांगितलंच की तुम्ही मला आंदोलन मोर्चे करताना पाहिले, पण त्यांनाही असाच नेता पाहिजे की आमच्या प्रश्नासाठी महानगरपालिकेत भांडणारा सुद्धा आम्हाला चंद्रकांत दादा लोंढेच हवा आहे. ही लोकांची इच्छा आहे. बरं, तुम्हाला आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चळवळीतली जे काही मोर्चे आंदोलन असतील हे करताना प्रामुख्याने तुम्हाला एकदम तीव्र पद्धतीचे आंदोलनं असतील त्यावेळेस बघितले. खरंच तुम्हाला आता ह्याच्यातून लास्ट स्टेपला येतोय आपण, रॅपिड प्रश्न 1, 2, 3 घेऊया. तुम्ही चळवळीतला तुमचा आवडता नेता? देशाचे विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुलजी गांधी. ओके. पिंपरी चिंचवड शहरातला चळवळीतला तुमचा आवडता नेता? चळवळीतील माझे आदर्श नेते मानवदादा कांबळे. आणि पिंपरी चिंचवड शहरात तुमचे राजकीय गुरु कोण? तसं पाहायला गेलं तर माझे राजकीय गुरु रामकृष्ण मोरे, परंतु मला ज्यांनी राजकारणाचं बाळकडू पाजलं ते माझे कैलासवासी मसुकांत शिंदे. त्यांचा एक छोटासा काय अनुभव? एक लढवय्या नेतृत्व आणि महानगरपालिकेत जे विठ्ठलनगर बसवले, ते विठ्ठलनगरची ओळख ही आज कुणी कार्यसम्राट बनत असले तरी मसुकांत शिंदे एक ब्रँड आणि ब्रँडच होतं आणि असणार. आणि महानगरपालिकेत धडाडीचं नेतृत्व करणं, विठ्ठलनगरची नावलौकिक तिथं दाखवणं आणि विठ्ठलनगर हे पिंपरी चिंचवडच्या शहरात कोरणं, याचं काम आणि कर्तृत्व केवळ आणि केवळ मसुकांत शिंदेंनी केलं होतं. त्यांचं बाळकडू मला मिळालेलं आहे, म्हणून ते माझे पिंपरी चिंचवडमधील राजकीय गुरु. ओके, धन्यवाद दादा. आपण सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात आपलं मनोगत जे आहे ते, आणि तुम्ही प्रभाग 9 मधून इच्छुक आहात, तुमचे विजन काय असणार आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही खरं हॅलो नगरसेवक या कार्यक्रमातून प्रयत्न करतोय. धन्यवाद.